तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, राज्यशास्त्र विभाग, जळगाव जामोद, शिवरामजी मुघे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, केळापूर, पांढरकवडा, सरदार पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय, मोहदा, जिल्हा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्लायमेट चेंज क्रायसिस टू कलेक्टिव्ह ॲक्शन या विषयावर राष्ट्रीय स्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती। भारताला दिवसेंदिवस हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। त्याचे भयंकर परिणाम म्हणजे वाढते तापमान, अतिवृष्टी व त्यामुळे होणारे नुकसान व या नुकसानाचे मानवावरील परिणाम या विविध दृष्टिकोनातून या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। ही स्पर्धा खुल्या गटातील होती, त्यामुळे संपूर्ण देशाच्या विविध राज्यातील महाविद्यालय व विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला। या स्पर्धेकरिता संपूर्ण भारतातून विविध घटक राज्यातील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला, ज्यामध्ये महाराष्ट्रासह रोहतक, हरियाणा, गोवा, मध्य प्रदेश, केरळ अशा विविध राज्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। त्यातील 36 निबंध हे मूल्यांकनाकरिता पात्र ठरवण्यात येऊन या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस 3,333 रुपये रवीना यांना मिळाले असून त्या MA भूगोल बाबा मस्तनाथ विद्यापीठ, रोहतक, हरियाणा येथील विद्यार्थिनी आहेत। श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव जामोद तसेच डॉक्टर राधेश्याम चौधरी, डॉक्टर निलेश निंबाळकर राज्यशास्त्र विभाग प्रमुख, डॉक्टर सुनील सोरे व डॉक्टर सुयोग मानकर यांचे सहकार्य लाभले। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव।